आपण सगळे म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावतो, पण कधी विचार केलाय का की पडद्यामागे आपल्या कष्टाच्या पैशांची जबाबदारी नक्की कोणावर असते? चला, आज आपण याच सिक्रेट टीमला भेटूया. तर प्रश्न अगदी सरळ आहे. जेव्हा आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो तेव्हा आपले पैसे नक्की कोणाच्या हातात जातात? एक व्यक्ती असते की एक मोठी टीम असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते म्युच्युअल फंडाच्या कायदेशीर रचनेत दडलंय. भारतातला प्रत्येक म्युच्युअल फंड एका विशिष्ट आणि खूपच सुरक्षित पद्धतीने तयार केला जातो. तर प्रत्येक म्युच्युअल फंड हा एका ट्रस्टच्या स्वरूपात असतो. आता ट्रस्ट म्हणजे काय? तर समजा एक कायदेशीर सुरक्षा कवच आहे. याचं मुख्य काम आहे गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करणं, ती गुंतवणं आणि जो काही नफा होईल तो त्यांना परत देणं. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग माहिती काय? या रचनेमुळे गुंतवणूकदारांचे पैसे आणि फंड चालवणाऱ्या कंपनीचे पैसे हे कायदेशीररित्या पूर्णपणे वेगळे राहतात. म्हणजे आपले पैसे 100% सुरक्षित. आता हे सगळं समजायला सोपं करण्यासाठी ना आपण एक मस्त अनालॉजी वापरूया. समजा म्युच्युअल फंड म्हणजे एक सिनेमा आहे. तर जसा सिनेमा बनवण्यासाठी वेगवेगळे लोक लागतात, तसंच म्युच्युअल फंड चालवण्यासाठी 3 मेन हिरो असतात. पहिला हिरो आहे स्पॉन्सर, म्हणजे आपल्या सिनेमाचा प्रोड्युसर. यांच्या डोक्यात फंड सुरू करण्याची कल्पना येते आणि हेच सुरुवातीचं भांडवल लावतात. पण असं नाही की कोणीही उठलं आणि फंड सुरू केला. सेबीच्या नियमानुसार त्यांना फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव पाहिजे आणि AMC मध्ये कमीत कमी 40% मालकी असणं बंधनकारक आहे. या नियमांमुळे हे पक्क होतं की फंड सुरू करणारी कंपनी स्वतः गंभीर आणि अनुभवी आहे. दुसरा महत्त्वाचा खेळाडू म्हणजे ट्रस्टी, म्हणजे आपल्या पैशांचे गार्डियन किंवा पालक. यांचं एकमेव आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं. AMC म्हणजे जी फंड मॅनेजमेंट कंपनी आहे, ही सेबीच्या सगळ्या नियमांचं पालन करतेय की नाही यावर करडी नजर ठेवणं ही यांची जबाबदारी. यांच्यामुळे AMC आपल्या मर्जीप्रमाणे काहीही करू शकत नाही. आणि तिसरा आणि सगळ्यात ॲक्टिव्ह हिरो आहे डायरेक्टर, म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा सोप्या भाषेत AMC. ही कंपनी फंडाचा सगळा रोजचा कारभार सांभाळते. मार्केटचा अभ्यास करणं, कोणते शेअर्स किंवा बॉन्ड्स घ्यायचे, ते कधी विकायचे, फंड मॅनेजर्सना मॅनेज करणं, ही सगळी ॲक्टिव्ह कामं AMC करते. पण थांबा, गोष्ट फक्त या 3 हिरोंवर अवलंबून नाही. यांच्या मागे एक मोठी आणि तितकीच महत्त्वाची सपोर्ट टीम उभी असते. कोण आहेत हे लोक? चला बघूया. ही आहे कस्टोडियन, म्हणजे एक प्रकारे आपल्या तिजोरीचा रक्षक. फंडाने जे काही शेअर्स बॉन्ड्स विकत घेतले आहेत ना, त्या सगळ्या मालमत्तेला प्रत्यक्ष सांभाळण्याचं काम कस्टोडियन करतो. ही एक स्वतंत्र संस्था असते जी आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवते आणि ती सुरक्षित असल्याची खात्री करते. यानंतर येतो रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट किंवा RTA. हे फंडाचे रेकॉर्ड कीपर आहेत. कोणी गुंतवणूक केली, कोणाकडे किती युनिट्स आहेत, त्यांचे डिटेल्स काय आहेत, या सगळ्याची नोंद RTA ठेवतो. आपल्याला जे अकाउंट स्टेटमेंट वगैरे मिळतं ना, ते ह्याच टीममुळे शक्य होतं. आणि ह्या सगळ्यावर नजर ठेवायला असतात ऑडिटर्स, म्हणजेच आपले इन्स्पेक्टर्स. पारदर्शकतेसाठी फंडाच्या योजनांचे आणि AMC कंपनीचे वेगवेगळे ऑडिटर्स असणं बंधनकारक आहे. ते सगळे हिशोब बरोबर आहेत की नाही हे तपासतात आणि सगळं काही नियमांप्रमाणे चाललंय याची खात्री करतात. ओके, मला माहिती आहे स्पॉन्सर, ट्रस्टी, AMC खूप नावं झाली. थोडं किचकट वाटू शकतं, पण काळजी करू नका. चला, एका खऱ्या उदाहरणाने हे अगदी सोपं करून टाकूया. आपण SBI म्युच्युअल फंडाची रचना पाहूया. आता इथे बघा, प्रोड्युसर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, गार्डियन आहे SBI म्युच्युअल फंड ट्रस्टी कंपनी आणि डायरेक्टर आहे SBI फंड्स मॅनेजमेंट. कस्टोडियन म्हणून HDFC बँक आहे आणि RTA म्हणून CAMS. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, प्रत्येक भूमिकेसाठी एक वेगळी आणि स्वतंत्र कंपनी आहे. यामुळे कोणीही एकट्याने मनमानी करू शकत नाही आणि सगळं काही पारदर्शक राहतं. पण प्रश्न हा आहे की एवढा सगळा तामझाम कशासाठी? या सगळ्या रचनेचा आपल्याला म्हणजे गुंतवणूकदाराला नक्की काय फायदा होतो? याचा फायदा म्हणजे अनेक स्तरांवरची सुरक्षा. पहिलं, आपले पैसे कंपनीच्या पैशांपासून पूर्णपणे वेगळे आणि सुरक्षित राहतात. दुसरं, प्रत्येक स्तरावर तपासणी आणि संतुलन राखलं जातं. तिसरं, ट्रस्टी नावाचा गार्डियन नेहमी AMCच्या कामावर लक्ष ठेवून असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण सिस्टीमवर सेबीचं कडक नियंत्रण असतं. म्हणूनच पैशांचा गैरवापर होणं जवळजवळ अशक्य होतं. चला,
तर मग एक झटपट रिकॅप करूया. ट्रस्ट म्हणजे आपला कायदेशीर सेफ्टी बॉक्स, स्पॉन्सर म्हणजे फंड सुरू करणारा प्रोड्युसर, ट्रस्टी म्हणजे आपलं रक्षण करणारा गार्डियन आणि AMC म्हणजे पैसे सांभाळणारा डायरेक्टर. हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे, बरोबर ना? ठीक आहे, ही टीम कोण आहे हे तर आपल्याला कळलं, पण ही टीम आपल्या पैशांचं नक्की काय करते, ते हे पैसे कुठे आणि कसे गुंतवतात, हा एक मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला मिळेल पुढच्या भागात.